नमस्कार. स्वागत आहे तुमचं मूव्हीज बॉक्समध्ये. मी तुमचा होस्ट परत आलो आहे एका नवीन व्हिडिओबरोबर. मी मागे जे-एन-व्ही जो सुपर हिरो शो आहे त्याचा थोडक्यात आढावा दिला होता. तो शो पाहायला सगळ्यांनाच आवडेल. तर आज मी थोडा वेगळा शो घेऊन आलो आहे आणि त्या शोची मी थोडीशी कसा आहे तो शो, रिव्ह्यू आणि कोणी पब्लिश केला आहे ते मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा शो नेटफ्लिक्सने पब्लिश केलेला आहे. या शोचे 7 सीझन आउट झालेले आहेत आणि प्रत्येक सीझनमध्ये 13 एपिसोड आहेत. हा शो क्राईम, कॉमेडी आणि ड्रामावर आधारित आहे. हा शो इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. या शोची IMDb रेटिंग 10/8 आहे. या शोचे जे पण मेन कॅरेक्टर आहेत ते मला पर्सनली खूप आवडले, जसं की चॅपमॅन वगैरे. आणि या शोमध्ये कैदी दाखवलेले आहेत, जेल दाखवले आहे. जेलमध्ये राहणाऱ्यांची वेगवेगळी शिक्षा असतात आणि ती शिक्षा भोगण्यासाठी ते त्या जेलमध्ये आलेले असतात. आणि जेल हे सुद्धा किती मोठं मार्केट ठरू शकते आपल्याला या शोमधून बघायला भेटेल. आणि ज्यांची पण शिक्षा पूर्ण होते, मग त्यांच्याकडे काही जणांकडे राहायला घर नसतं, नोकरी नसते आणि एकदा जर गुन्हेगार असल्याचा आपल्याला ठसा भेटला तर तो ठसा किती घातक असतो हे लोकांना दिसून येतं. आणि जरी तुम्ही गुन्हेगार बनून बाहेर नोकरी वगैरे शोधायला जात असाल तर ते पोलीस व्हेरिफिकेशन हे ते सगळं मागितलं जातं. तर ही सगळी महिलांची स्टोरी आहे. त्यामध्ये जेवढे पण लेडीज असतात त्या सगळ्या म्हणजे काहींना फसवून आणलेलं असतं, काहींना काही ना काहीतरी त्यांचं हे करून आहे ना गुन्हा दाखल केलेला असतो आणि त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलेलं असतं. हा जो शो आहे तो 18+ आहे, तर लहान मुलांनी लांबच थांबा. या शोची लेंथ मोठी असल्यामुळे हा शो बघायला थोडासा बोर वाटू शकतो. पण जर तुम्ही त्या लोकांशी रिलेट कराल तर जर तुम्ही कंटिन्यू बघत असाल तर खूप एंगेजिंग वाटेल हा शो. तर हे सगळं आहे जे मी वाचून सांगितलेलं आहे, म्हणजे थोडंसं इम्प्रोवाइज पण करत जातो मी. आणि हा शो जो आहे हिंदी डबिंगमध्ये खूपच म्हणजे व्हॉईस क्रिएशन असू दे किंवा हिंदी डबिंग असू दे आणि त्यातले जे पण मेन कॅरेक्टर आहेत त्यांचे जेवढे पण व्हॉईस ओव्हर असू दे त्यात एकदम बेस्ट आहे. आणि या शोचं नाव आहे ऑरेंज इज द न्यू ब्लॅक. सो हा तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स वगैरेवर बघू शकता. नाहीतर जर तुम्हाला पर्सनलमध्ये लिंक पाहिजे असेल, डायरेक्ट डाउनलोड लिंक तेही भेटेल तुम्हाला. आणि जर काही माझ्याकडून राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यात मी इम्प्रोवाइज करेल, डेव्हलप करेल आणि तुम्हाला बेस्ट जेवढे पण सिरीज आहेत, शो आहेत, मूव्हीज आहेत, ड्रामा आहे, अजून एनिमे आहेत, ते सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ही जी सिरीज आहे ती सगळ्यांनी बघितली पाहिजे असं नाहीच आहे, कारण की तुमच्यावर आहे की तुम्हाला थोडंसं फॅमिली ड्रामा पण बघायला आवडत असेल तर तुम्ही हा नक्की बघा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.